नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. आपण आज 25% जो पीक विमा आहे 2024 सालाचा तो 8 जिल्ह्यांमध्ये वाटपला जाणार आहे आणि हेक्टरी 17,500 रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये जी काही मुदत होती, जी काही हेक्टरची मर्यादा होती ती पण वाढवून जवळपास 3 हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे आणि यानुसार जो काही पीक विमा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता याच्यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहेत, कोणते जिल्हे याच्यातनं सगळा पैसा त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायला सुरुवात होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, लाईक करायला पैसे पडत नाही, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असेल. बघा, राज्यामध्ये जे काही नुकसान होतं आहे आणि नुकसानी पोटी जाता शेतकऱ्यांना पीक विमा द्यायला पाहिजे असं केंद्र शासनाकडून राज्य शासनांना निर्देश देण्यात आले आणि राज्य शासन देखील ते फॉलो करताना दिसते. कुठंतरी बीड येथे कृषी मंत्री आणि पीक विमा कंपन्यांमध्ये एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीच्या आधारावर आता जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं असे 8 जिल्ह्यांमध्ये हे नुकसान भरपाई मिळणार आहे. सगळ्यात प्रथम जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे बीड. आता बीडमध्ये शेतकऱ्यांना 11 तालुके याच्यातनं मंजूर झाले आहेत आणि 11 तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे. बीडनंतर जर विचार केला तर धाराशिव आहे, धाराशिवमधील पण खूप तालुके आहेत. हिंगोली झाला, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, लातूर आहे, परभणी, बुलढाणा आणि बीड जसं आपण सांगितलं. तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याच्यामध्ये आता मोठी भरपाई आता मिळणार आहे. पीक विमा आता याच्यातनं म्हणजे जो काही 25% पीक विमा होता 25% पीक विमा आता वाटपाला सुरुवात होणार आहे मित्रांनो. आणि ही आनंदाचीच बातमी आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी हे तर आपण थोडक्यात बघितलं, पण याच्यामध्ये आपण डिटेलनुसार पण बघणार आहे. जसं की कोणता तालुका न्याय ही वाटप होणार आहे, तालुका झाला, कोणते गाव झाले, हे सगळं आपण याच्यातनं जाणून घेणार आहे. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.